शेठ उलवेकर माजी सरपंच पाले बुद्रुक स्पोर्ट्स सायकल त्याही पुरस्कृत केलेली आहे. राजेश शेठ बन्सल सुप्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीने टू व्हीलर्स बाईक आणि रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती कमलाताई एकनाथ देशकर यांच्या वतीने टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत केल्याबद्दल पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. येस धन्यवाद एमडी सर. बघूया अतिशय एक विद्यमान सामना. दोन बल्लाट रेटिंग एक्स्ट्रा चिखले यांच्या विरोधात शनिकुबा क्रोपराज याने मगाशी दमदार विजय प्रस्थापित केला आणि गावदेवी आदेसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. चला अतिशय दमदार आयोजन. एमडी सरांचा तुफानी आवाज, पहाडी आवाज. चला अंपायर प्लीज स्टार्ट द गेम. चला रित्वी लाईव्ह आणि पहिला गोलंदाज पहिलं षटक प्रगती पथावर श्रीनाथ चौधरी. सलामीची जोडी मैदानामध्ये तैनार. नीरज आणि दुर्गेश. ओहो यस पहिला चेंडू पुन्हा डॉट डिलिव्हरी. पहिल्या चेंडू पासून अचूक टप्पा नियंत्रित बॉलिंग अटॅक. मगाशी तुम्ही ऐकलं प्रवीण अर्जुने यांचं हे अतिशय अभ्यासपूर्ण समालोचन आणि अतिशय क्लासिकल. खरं म्हणजे मला प्रवीण अर्जुने यांचं एवढं दुर्दैव वाटते की हे समालोचन म्हणजे प्रत्येक टुर्नामेंटला पाहिजेच असं माझं तरी मत आहे वैयक्तिक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट टॅपिंग क्रिकेट पुन्हा एकदा लेट कट केलाय बघूया आणि हा पहिला दमदार चौकार. मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स लेट कट सुपर बघूया आउटसाइड द स्टंप. बॅकफुटला गेला स्टेअर केला बघूया. एक धाव 4 धावा मिळते संघाची धावसंख्या 4 वर. नीरज दमदार सलामी पहिल्या चेंडू जरी डॉट गेला नंतर म्हणतं कमालीचं कमबॅक. अतिशय उत्तुंग जबरदस्त बघूया. पालेश्वरी सामाजिक आध्यात्मिक राजकीय कुठलेही कार्यक्रम असला अख्खं गाव एकीकरण युनिटी इज द पॉवर ऑफ द पालेश्वरी. पाले बुद्रुक आई ओहो यस पुन्हा एकदा अनसाइडला तुफानी स्ट्रोक्स जबरदस्त बॅटिंग आणि हा दमदार सिक्सर. पहिला चौकार एक पहिला तंत्रशुद्ध नंतर मंत्र काउंटर अटॅक. 2 चेंडूवर झाल्या धावा. संघाची धावसंख्या 10 वर. दमदार धुंद फुंद बेधुंद सुरुवात. ट्रेमेंडस स्टार्ट्स फ्रॉम बोथ दी ओपनिंग प्लेयर. बेनबाद दाशी दमदार सलामी. माझ्या समवेत अतिशय सिनियर समालोचक तसेच आमचे दिनकरजी बारशे. कारण पाले बुद्रुक म्हटलं की अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, माणूस की काय असते हे खरं म्हणजे यांच्यातून शिकून घ्यावं. एक आदर्श गाव रायगड जिल्ह्यामधील. पहिल्या 3 चेंडू 10 धावा. दमदार सलामी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि हा यस फुलटा चेंडू पुन्हा एकदा चांगला टायमिंग परंतु सीमा रेषेलगत अफलातून फिल्डिंग. फक्त मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या 11 वर. दमदार सामना दमदार आयोजन. आजचा अंतिम शेवटचा दिवस, शेवटची रात्र, शेवटची रजनी. यस काल्याचं कीर्तन आणि आयोजकांना धन्यवाद देतो. यस चांगल्या प्रकारचं जेवण प्रोव्हाइड केल्याबद्दल. बरोबर की नाही? ओहो यस पुन्हा एकदा इनसाइड आउट बघूया. चेंडूला डिपिस्को पण 4 धावा की सीमा रेषेलगत. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या वधारली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावाची उत्पत्ती. धावसंख्या झाली 13 वर. दमदार सलामी. धावा झाल्या 13. धावांचा तगादा, धावांचा पैदास, धावांचा रतीब, धावांचा खुराक, धावांची गंगाजली. बिनबाद 13. जबरदस्त प्रत्युत्तर. अजूनही बॉल मात्र शेवटची डिलिव्हरी. 1 बॉल टू गो. ओ हो क्लास. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आणि या षटकात केलेली तोडफोड फलंदाजी. देम आहे धरणी ठाय. रन उठवलं आणि संघाचा टोटल स्कोर झाला. पहिल्या षटकात धावा कुठल्या तब्बल 19 धावांची अंधाधुंद फटकेबाजी. यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी.
Batting on 11, non-striker Durgesh is batting on 8. Total score is 19 for none. बिनबाद 19. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक. यंगस्टर दुसरं षटक प्रगती पदावर. ठीक. इथे सन्माननीय दीपकदादा उलवेकर माजी ग्रामपंचायत सदस्य पाले बुद्रुक यांचे व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या वतीने स्पर्धेकरता 2001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. यस सूरज पाटील का रायगड जिल्हा म्हणले हे क्रिकेटचं पहिलं शक्तीपीठ. आयोजन कसं करावं, त्याचं नियोजन कसं करावं हे खरं म्हणजे रायगडवाल्यांकडूनच शिकून घ्यावे. ओहो, हुक्काराचा प्रयत्न बघूया. आणि हा दमदार टायमिंग, उत्तुंग फटका. शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा बघूया. दमदार नीरज तोडफोड फलंदाजी. अकोट डब्यात हाफ ट्रॅकर लॉंगलेगच्या डोक्यावरून पुन्हा एकदा भन्नाट फटका, सुसाट फटका. संघाची धावसंख्या 25. पुन्हा एकदा आणि हा यस पहिल्याच कालावधीनंतर पहिल्या फेकेचं बदन वादळ कुठेतरी शमलंय आणि हा पहिला धक्का, पहिल्या फेकेचं पदन बॅट्समन आणि झेल घेणारा होता श्रेयश. आता बंगालीने राहिले, बंगाली जरा कमी आता राहिलेत भैयानी. जसे डान्स बार बंद झाले ना त्यांची संख्या कमी झाली. चला धाव संख्या 1/25. वन डाऊन द फलंदाज. द न्यू बॅटर इज 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का. साहिल पहिल्या विकेटची एक्झिट. वन डाऊनची एंट्री. साहिल ठाकूर नवीन फलंदाज शनिकृपा कोपरा त्यांच्या विरोधात यंगस्टर चिखले असा हा जबरदस्त सामना. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. दोन्हीही डावखोरे आताचे गोलंदाज. पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह मिळेल. फक्त एक धाव. 100 संघाची धाव संख्या तरी 26. कारण रात्रीच्या मॅचेस त्या दिवशी रसायनला त्या रात्रीचे मॅचेस फायनल झाली सकाळी 9 वाजता. एक झाला होता टमले घेऊन संडासला. दादा एवढ्या लवकर मॅचेस चालू झाल्या. अरे या कालच्या रात्रीच्या शिल्या मॅच आहेत. तुझा आरामशीर आगून बिगून ये तरी संपणार नाहीत. त्याला दिवसाच्या मॅची रात्री चालतात आणि रात्रीच्या मॅचा दिवसा चालतात. आणि हा यस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन बघूया. मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या 27. 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यस रिव्ह्यू टेकन. यस नो बॉलसाठी रिव्ह्यू रेफर केलाय. येस पंचांचा नो बॉल म्हणजे थर्ड अंपायर. नो बॉलचा इशारा. येस एक धावेचे भर. संघाचा टोटल स्कोर झाला 27. 28. 28. 1+1 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या सरकली. धावसंख्या 28. 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. अतिशय दमदार आयोजन. मानाची अभिमानाची स्पर्धा पालेश्वरी चषक. अतिशय जागृत देवस्थान. आमचे ग्रामदेवता पुन्हा एकदा आउटसाइड ॲप्स्ट पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त कमबॅक. चेंडू आणि चेंडू पलीमध्ये कुठल्या प्रकारचे मेतकूट संधान सलगी समन्वय जमत नाही. गॅदर केले यष्टीरक्षक. असा जर बॉलिंग अटॅक केला कमीत कमी बघा मगाशी जबरदस्त धाव संख्या करून प्रतिस्पर्धी संघासमोर जे फार मोठ्या फरकानं संघ हरला होता. 28 for 1 अजून घेतलाय.
जे आले लाईव्ह नसलेले बरी नाही काही डोकी दुख आहे अवघड जाऊ दुखणं आहे पहिलं बरं होतं नाही का मजा होती भांडणं झाले की कमिटीला की दांडकं काढणार फेल डिलिव्हरी कारण स्लो मोशन बघितला स्लो मोशन आणि लूज मोशन ओहो काही गरज नव्हती बघूया आणि अशा एक फलंदाज बाद झाला यस सेकंड विकेट बघा क्लीन बॉल त्रिफलाचित पितल उघड्यावर दांडी गोल झाली यष्ट्या उद्ध्वस्त केल्या डीजे सूरज प्लीज घागरी बिगरी गेल्या आता अक्षय पाटील नवीन फलंदाज यस दुसरा गडी घरत दुसरा हदरा संघाची धाव संख्या 2 बाद 28-28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स नवीन बॅटर टू डाऊन द फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स यंग स्टार चिखले आणि त्यांच्या विरोधात शनी कृपा कोपरा एक DCC कोपरा आणि दत्त कृपा क्रिकेट संघ त्यानंतर ही शनी कृपा प्रत्येक गावातून 2-2 संघ आहेत फक्त पालेश्वरी असे हे गाव आहे फक्त एक संघ लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो बाबूसा रायगडला हो हो यस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग फक्त एक धावमुळे संघाची धाव संख्या 29 तो जास्त पगार देईल बरं की नाही बरं बाबूश आहे बाबा नको बारा चेंडू 19 धावा म्हणजे बरोबर प्रतिशकम 14.5 धावांचं इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट नवीन गोलंदाज जाईल तिसरं षटक प्रगतीपथावर आपल्या ठेवणीतलं पहिलं सांगेकांच्या तिसरं षटक प्रगतीपथावर प्रीतम पाटील एक्स्ट्रा चिखले संघाचा आणखीन एक मीडियम बेसन मध्यमगती गोलंदाज बॉलिंग मार्क तयार अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा पालेश्वरी चषक पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक यांचं हे दमदार आयोजन आणि दमदार आयोजन ही मंडळी यंगस्टार चिखले क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आणि संघासाठी ज्याने जर्सी पुरस्कृत करणारे विश्वजित दादा गडकरी यांचं आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर आपलं पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने स्वागत आहे तर तेजस ग्रुप मुरबी यांच्या वतीने शनी कृपा टेरेस ग्रुप गच्ची गल्ली त्यांच्यावरून शुभेच्छा आल्यात कोपरा संघासाठी बघूया धन्यवाद येतो बघूया टेरेस ग्रुप आणि हा पुन्हा एकदा दमदार टायमिंग चेंडू गेला सीमा रेषे बाहेर चांगला फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम नेत्रदीपक फटका कमालीचा फटका दर्शनीय फटका 4 धाव आणि संघाची धाव संख्या 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट सद्यस्थिती विद्यमान अवस्था शेवटची रजनी शेवटची रात्र प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद सध्याच्या घडीला रायगड मधली अतिशय संपूर्ण चर्चेमध्ये असलेली अशी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा संपूर्ण उत्सुकता लागून लावलेली आहे लोकग्रहस्थ मनास उतरलेली मनपसंत स्पर्धा आणि हा यश पुन्हा एकदा आक्रम करण्याऐवजी बघूया चेंडूला मिडॉनला टॅप केलाय पुश केलाय चेंडूचा बिमोड केलाय एक धावमुळे संघाची धाव संख्या झाली 34 वर 2 बाद 34 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट तिसरं षटक प्रगतीपथावर यंगस्टर चिखले त्यांच्या विरोधात शनी कृपा कोपरा अशी ही बिग बॅटल 2 बलाढ्य टीम एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने रायगड जिल्ह्यामधील पंचक्रोशीमधील बलाढ्य मातब्बर बलिष्ठ संघ आमने सामने हो हो यस पुन्हा एकदा अतिशय क्लास स्ट्रोक जबरदस्त अप्रतिम कव्हर ड्राईव्ह चेंडू गेला डीप एक्स्ट्रा लांगा पॅच्यामध्ये शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे अतिशय चमत्कारिक स्तुत्य फटका रममान स्ट्रोक का मॅग्निफिशियंट ड्राईव्ह 4 रन्स
धाव संख्या 38 रन्स. चांगला स्ट्रोक बॅट्समन दुर्गेश ठाकूर डीटी. ओहो, ये चांगली डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असे प्लीज. चांगली डिलिव्हरी, व्हॉट अ बॉलिंग. अफलातून डिलिव्हरी आणि फलंदाज बाद होईल. वाजवडीच्या माचेशी असते ना तिली, कांड्याचे 2 अर्थ आहेत. पण तो दांडा चालायला पाहिजे का नको, त्याच्यावर डिझेल टाकायला लागेल, नाही तर पेट्रोल ओतावं लागेल, तो दांडा चालेल. चला नवीन बॅटर. गॅसचा काय सगळीकडे प्रॉब्लेम आहे सध्या. 2 मात्र चर्चा आहे सगळे देशभरात, एक एफस्टीम फाईल आणि कॅप्टन फाईल. बॉलिंग मार्क तयार. 3 बाद 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ओ हो, ब्लॉकर मध्ये चेंडू पुन्हा एकदा भन्नाट डिलिव्हरी. काही पर्याय नव्हता, ऑप्शन नव्हता. फलंदाज जेमतेम बचावला. आणखीन एक बघूया. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. गोलंदाज प्रीतम पाटील. यंगस्टर चिखले संघाची दमदार गोलंदाजी. 2 षटकामध्ये जरी धावा आल्या, नंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली. अफोर्डेबल. आणि हा यस पुन्हा एकदा ऑनसाईडला फटका बघूया. चेंडूला मिडॉनला मिळेल फक्त 1 धाव. 1 चेपी आता कुछ भी नाही. संघाची धावसंख्या अचूक फेक. संघाची धावसंख्या आली 30 वर 39. अजूनही बॉल बाकी आहेत म्हणते. षटक क्रमांक 3. फिनिश राहिलं शेवटचा अंतिम आखेचं निर्वाळीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. शेवटचा गोलंदाज सोडली. गोलंदाज यंगस्टर चिखले वन द टॉस डिसाइडेड फील्ड पास. प्रतिस्पर्धी संघ 2 षटकामध्ये चांगली स्थिती. या षटकांमध्ये थोडासा बॅकवर्डवर गेलाय. यानंतर लढत असेल बघा. मात्रे बोला बोला. गाथा गावंड 11 तलोजा मस्कूर अंश 11 खेरणे सुपर 6 मधली अंतिम लढत असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. येस आमचे म्हणजे साईराजाचा संघ आहे ना गाथा. नाही, गाथा गावंड म्हणजे नगरसेवक नितीन पाटील. अच्छा, नितीन गावंड नितीन की गावंड. ज्यांची पनवेल महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी काही दिवसापूर्वी निवड झाली. नितीन yes, yes. गावंड. चला शेवटचा गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. सर्वेश मात्रे नवीन गोलंदाज. शेवटचा षटक. प्रगतीवर 6 चेंडू बाकी. संघाची धावसंख्या 39 म्हणजे बरोबर 13 धावांचे इक्वेशन आतापर्यंत आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण केला 53-52 होतील, परंतु क्रिकेट आहे. या षटकामध्ये थोडीशी कुटाकुटी मारामारी करायला लागली. पहिला चेंडू तयार आणि हा चेंडू बघूया. दोघांना चकवून गेला. बघूया गुंगारा दिला, होल दिला. चेंडू गेलाय सीमा रेषे लगत आणि बाहेर मिळतील. आणि चांगलं फिल्डिंग बघूया. चौकार आहे का? थांबा थांबा. येस रिव्ह्यू घेतलाय. हॅलो, खेळाडू कक्ष मधून कोणी आवाज देऊ नका प्लीज आवाज नका देऊ प्लीज. स्वतः आयोजकांनी ते सूचित केलेलं आहे. मैदानामध्ये फलंदाज फलंदाजी करतात, क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतात. प्रेक्षक अथवा खेळाडू कक्ष मधून कुणीही आवाज देऊ नका. चला बाउंड्रीसाठी जो रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चौकार अजून म्हणजे संदिग्ध अवस्था आहे. डाऊट बॉल नो साठी घेतले का? रिथ्वी लाईव्ह.
यस नो बॉल. झाले फ्री हिट 2+1 टोटल 3 धाव मिळतील. संघाची धावसंख्या झाली 42 रन्स 42. ओहो यस बॅटची लिडिंग आहे पुन्हा एकदा. चांगलं फिल्डिंग बिहाइंड द विकेट. एकही धाव नाही बघूया. फ्री हिट फुकट गेलाय आणि राहिले उर्वरित बॉल बघूया. यस सर्वेश मात्रे शेवटचा गोलंदाज यंगस्टर चिखले त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम एक अव्वल संघ मागच्या सामन्यामध्ये याने आधीही संघाला पराभूत केलं आणि आपल्या विजयाची मुसंडी जबरदस्त कोलांटी मारून प्रतिस्पर्धी संघ पुन्हा त्यांच्या आमने सामने. चला स्पीडअप करा प्लीज. सर्वेश आणि हा यस ओरपी चेंडू पुन्हा एकदा आपला टीम कव्हर राहील. चांगला टायमिंग डिपिश कव्हर पॉईंट डिफेक्शनच्या मधून शॉर्ट सिलेक्शन चांगला होता. देखणा फटका हँडसम स्ट्रोक. धाव मात्र एक मिनिट प्लेसमेंट नव्हती. जर प्लेसमेंट होतीच कदाचित चौका झाला असता. आणि टायमिंग पण प्रॉपर जमलं नव्हतं. ताकदीचा अभाव लॅक ऑफ पॉवर. संघाची धावसंख्या 43 रन्स 43 अशी धावसंख्या. हो यस पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची ताकद न लावता पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. फक्त एक ओनली 1 रन्स. खरं म्हणजे या षटकामध्ये अटॅक करायला पाहिजे होता. अपेक्षित होतं परंतु ते मात्र काही जमलं नाही. चांगला बॉलिंग अटॅक. संघाची धावसंख्या झाली 44. कमीत कमी 60 धावा पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला. कारण कुठलेही टार्गेट तुम्हाला आम्ही शाश्वती गॅरंटी देऊ शकत नाही. नो टार्गेट इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. सध्या तरी हे चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल. 44 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 44. रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा उंचावून करायचा प्रयत्न. चेंडू गेला निघून सीमा रेषे बाहेर. शॉर्ट सिलेक्शन आता मात्र चांगलं टायमिंग. अफलातून कव्हर ड्राईव्ह. दमदार चेंडूली 48 वर 48 रन. सर्वेश मात्रे रायडा महोदय विकेट. हो पुन्हा एकदा चांगली वाट बघितली आणि ठेवून दिला. जबरदस्त भिरकावून दिला बघूया. लॉफ्ट इट. पहिला कव्हर ड्राईव्ह. नवरू के दरदा देले के. सरांचे मध्ये मध्ये ही चांगली आहे. बाबूशी आले की पाठीमागे डीजेच्या आहे चिटकून असतो. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. चला Yes, पंचांकडे 54. चेंडू. अपेक्षित जो प्रोजेक्टेड सोड 53 परंतु या दरम्यान 54 चांगली धावसंख्या. 3 बाद 54 54 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कृपया स्लेजिंग करू नका. कुठल्याही प्रकारचा आवाज करू नॉईज करू नका प्लीज. वायजे आयोजकांनी तुम्हाला वर्णोत तंबी दिलेली आहे प्लीज. सर्वेश मात्रे शेवटचे उर्वरित बॉल आहेत फक्त इनमेन. लास्ट बॉल ना. ओनली 1 बॉल टू गो. लास्ट डिलिव्हरी. अंतिम चेंडू. निखवणीचा चेंडू. शनी कृपा. देशभरातील आणि हा यस पुन्हा एकदा आपला तो फटका चांगला फटका दमदार स्ट्रोक बघूया. चेंडूला कवचच्या दिशेनं आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज पण गॅदर करता आलेला नाहीये. दरम्यान मिळतील 2 धावा. 56 धावा. येस रनआउट रिव्ह्यू टेकन रिव्ह्यू द्यायला म्हणते 5-6 रिव्ह्यू धरणार त्याच्यात. यार असं रिव्ह्यू केलं तर कसा व्हायचा. इथंच ब्रह्ममुहूर्त व्हायचा.
अरे सारखे सारखे थर्ड अंपायर मागू नका, मग त्यांना काय ठेवले उपटायला. आणि बायकर मॅन आणि आता त्यांना फ्रीज पण घेतलाय. चला इथे नाणेफेक केली जाईल. दीपक दादा उलवेकर या, तुमच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. आमचे विष्णू शेठ उलवेकर क्रिकेटचा आनंद घेतात. अमोलदादा पवार आता आलेले आहेत. आताच त्यांचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या वतीने त्यांच्या संपूर्ण त्रिवेणी संगम तिन्ही बंधू परिवारांच्या वतीने स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर हे गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. गाथा 11 एका बाजूला तळोजा मस्कोते, एका बाजूला अंश 11 खेरणे. बघूया नाणेफेकीचा गौल. गाथा गावंड 11 तळोजा मस्कोर संगणक नाणेफेक जिंकली. निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. अंश 11 खेरणे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. चला विश्वजित दादा गडकरी या, आपला सन्मान इथे केला जाईल. विश्वजित दादा या, आपला यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. चला यमराज दादा, आपण त्यांचा सन्मान करावं. यंग स्टार चिखली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक. या संघाला अनेक स्पर्धेमध्ये अग्रेसर होण्यासाठी विश्वजित दादा गडकरी चिखली यांना आम्ही नेहमी पाहत असतो, नेहमी लीड करत असतात. आपल्या संघाला संपूर्ण जर्सी बघा, त्यासुद्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून यमराजदादा म्हात्रे आणि अजयदादा मोरावकर यांच्या शुभास्ते स्वागत इथे केले जात आहे. प्रकाश शेठ भोईर बघा मित्रांनो, सलग 4थं वर्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या जातात. यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं. आज त्यांच्या सौभाग्यवती अशा प्रकाश भोईर आपल्यात नाही आहेत. कोविडच्या काळात खऱ्या अर्थाने कालाने त्यांच्यावर झडप घातली, त्या निघून गेल्या, परंतु त्यांची अविस्मरणीय आठवण या स्पर्धेत पाहतो. स्वर्गीय आशा प्रकाश भोईर पेंदर यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच परमेश्वराचरणी आम्ही पाले बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली आम्ही अर्पण करतो. उमेश दादा राजे या, तुमचा सन्मान केला जाईल. उमेश राजे आमचे साई राजे यांच्या गावातील संघ. चला बोलूया प्रवीण टेंबे बायकर मॅन आणि त्यांच्या समवेत रोशन पाटील. पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. तुला खायला देते आणि लोण्याचा गोला तुला खायला देते. देते पाणी घेऊन येते. घेऊन येते. गुरु आणि डीजे मास्टरची जुगलबंदी म्हटली ना, सामना एखादा एकतर्फा असला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही प्रेक्षकांना, एवढा एंटरटेनमेंट आहे ते. बघा डीजे सूरज मॅचकडे घेऊन चालतोय आपण. अब तक 56 धावेची आवश्यकता आहे यंगस्टर चिखले टीमला. कोपराच्या विरोधात पहिल्या सत्रात नीरज ठाकूर दुर्गेश ठाकूरने 30 धावांची पार्टनरशिप केली. दुर्गेश ठाकूर 17, नीरज ठाकूर 13 धावा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीनाथला 19 धावा लागल्या. चांगली सुरुवात झाली कोपरा टीमची 56 करायच्या. टीम यंगस्टर चिखले संघाला क्वार्टर फायनलची सेकंड मॅच तुम्ही पाहताय. सुपर 3 मध्ये जाण्याची नामी संधी. मॅच ऑन झाली. पहिला बॉल साहिल ठाकूर, पहिला बॉल दिशा दिली आहे, शॉट फाईन लेगला थांबवलं, स्टॉप केलं बॉलला आणि 4 धावा वाचवल्यात.
कारण आउटफील्ड वेगवान आहे आणि हा बॉल जर निसटला असता तर डेफिनेटली चौकार होता. त्यामुळे पहिला बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये रोशन पाटील माझ्यासोबत जॉईन करत आहेत. चौथं पर्व आहे पालेश्वरी चषकाचं. या गावाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि पालेश्वरी माता म्हटली तर आदिशक्तीचा अवतार. अगदी चौथ्या पर्वातील दर्जेदार आयोजन सध्या घडीला इथे एन्जॉय केलं जातं, जिथे सुपर 6 मधील सर्वात मोठी भिडत या दोन संघांदरम्यान पाहायला मिळते. कोपरा संघाच्या विरोधात चिखले अतिशय तरबेज असा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटच्या दिशेनं हा फटका राहिलाय आणि इथे दमदार स्थितीगत आलेला हा दर्जेदार अप्पा गिला चौकार. चला इथे फलंदाजाने प्रथमेशने आमच्या स्पर्धेचे केंद्रबिंदू प्रशांत शेठ पवार आज त्यांच्या सुकन्याचा वाढदिवस, त्यामुळे काही कारणास्तव ते उशिरा आले, परंतु त्यांचं स्वागत आहे. प्रथमेशने ते बघा रोशन आहेत, प्रवीण आता चौकार तटवला, परंतु प्रथमेशचा आज वाढदिवस आहे की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, प्रत्येक सुख समाधानाने प्रथमेश तुझा आनंद सातत्याने शतगुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुझ्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे. मनात आमच्या एकच इच्छा, प्रथमेशला उदंड आयुष्य लाभून दे. चला बोलूया सामन्याकडे. बड्डे पर्सन बड्डे बॉय आणि 291 षटकार होता. आज वाढदिवसानिमित्ताने त्याने फटाके फोडलेत, त्याची आतिषबाजी तुम्ही बघताय आणि आज आनंदाचा दिवस आहे. प्रथमेश कॉलर देखील टाईट आहे आणि टाईट बॅटिंग. 3 बॉल 10 रन. अगदी आक्रमक शैलीचे फटके त्याच्या बाडामधून येत आहेत. पहिला चेंडू प्रवीण तो डॉट खेळला आणि त्यानंतर अगदी स्क्वेअर कट आलेला चौकार. आता डीप मिडविकेटला लागलेला तो षटकार हे पाहता अगदी नेत्रदीपक फटकेबाजी हा फलंदाज प्रथमेश पाटील दाखवत असताना अगली पेशकश काउंटर अटॅक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अजून एक छपराक आलेला दर्जेदार चौकार. टायमिंग बघा, बॅट्समनचा टायमिंग आणि डीजेचा टायमिंग अगदी परफेक्ट. स्टेजवरती आपण पाहताय प्रकाश शेठ भोईर साहेब उद्योजक पेंदर आहेत. इम्रान मात्र त्यांच्यासोबत पवार की पॉवर प्रशांत पवार मास्टर माइंड आणि या स्पर्धेचे शिल्पकार संपूर्ण लेखाजोखा त्यांच्याकडे असतो आणि मोठी जबाबदारी असते प्रशांत पवार यांच्यावरती. वेलकम टू ऑल, सर्वांचं स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण पाहतो दिलीपजी वास्कर यांना, त्यानंतर दीपकजी उलवेकर असतील, किरण असेल, आविष्कार, सर्वांचं स्वागत आहे आणि प्रचंड मेहनत आहे आमच्या आयोजन करताची. 4 बॉल ऑन साईडला लॉक केलं. बड्डे बॉय ऑन फॉर्म मध्ये बॅटिंग करतो. ग्राउंड शॉट सिंगल कंप्लीट केले. 2चा प्रयत्न आणि 2 धावा इथे आल्यात. या सामन्यामध्ये पहिल्या डावात श्रीनाथच्या विरोधात 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि चिखले संघाचाच गोलंदाज श्रीनाथ, परंतु आता वसूल करतायत बॅटर प्रथमेश कुणाल. 5 चेंडूमध्ये 16 धावा. अगदी टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जातं. अलीकडेही धावसंख्येचा झंझावात पाहिला. फलंदाजांनी चांगला खेळ साकार केला होता. जी पहिली सलामीची जोडी नीरज ठाकूरच्या साथीनं दुर्गेश ठाकूरनं पूर्णपणे धावसंख्येचा हाहाकार माजवला. अगदी ग्रेट स्टार्ट तिथेही पाहिला आणि इथेही पाहायला मिळतो. या उत्तरार्धामध्ये 16 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ग्रेट स्टार्ट, इट्स अ हाफ बिगेन असं म्हटलं जातं. लास्ट बॉल चांगला बॉल टाकलाय. कटर बॉल टप्पा पडल्यानंतर बनाना स्विंग. शेवटच्या बॉलवरती धावा 0 येतील. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड पाहता पाहता 16 वरती थांबल्यात. 0 गडी बाद. अब तक 56 पाहिजे होत्या, त्यामुळे समीकरण 40 धावांचं उरलंय. चेंडू बाकी असतील 18. रोशन काय वाटतं? 18 बॉल 40. चिखले संघ सातत्याने स्पर्धा खेळतो. कधी वलप नाईट, कधी कानपोले, आता पालेश्वरीमध्ये आलाय. या विभागामध्ये चिखले संघाने अनेक वेळा प्रवेश घेतलाय आणि मला असं वाटतं की कानपोले नाईटमध्ये हा संघ टॉप 6 मध्ये जरूर होता आणि 2 नंबर या संघाचा आलाय. अगदी दमदार खेळी चिखले या संघाची पाहिली आहे. कोपराई संघ यंदाचं हंगाम या संघाचं दमदार राहिले. पिसारवे नाईट असेल, त्यानंतर कानपोले नाईट, अशा दमदार स्पर्धेमध्ये या 2 संघांनी दमदार खेळी साकार केली. म्हणजे हा सामना अंतिम क्षणापर्यंत जाऊ शकतो. जसा सुजित पाटील कानपोले यांच्या स्पर्धेमध्ये या संघानं स्पर्धा जिंकली. अगदी द्वितीय मानांकन जिंकल्यानंतर गावामध्ये जोश जल्लोष पाहिला होता चिखलेकरांच्या. इथे रोशन प्रवीण बघा, सतीश भोपी त्यांचं कौतुक करावं लागेल. शौरी पाले बुद्रुक
7 दिवस सर्वांची आपल्या घरच्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचंही आपण सर्वजण आभार मानूया. अन्नदाता सदा सुखी भोपी यांच्या माध्यमातून उत्तम जेवणाची व्यवस्था ही त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केली होती आणि त्यांना एक खूप दमदार स्वागत केलं जाईल. 16 धावसंख्येवरती दरमजल आहे. पल्ला जर पाहिला 18-40. 3 ओव्हर 40ची आवश्यकता. AP आलाय अक्षय पाटील. पहिला बॉल लेत मागे ठेवली, बॅट अगोदर फिरले, टायमिंग थोडा खराब राहिला. हा बॉल येतो लेग बाईस मध्ये सिंगल. धाव फलकावरती 17, आता 39 पाहिजे. चेंडू बाकी 17. मॅच हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळते आणि मला देखील हीच वाटते की जेव्हा 56 टार्गेट होता असं वाटतं की शेवटच्या बॉल पर्यंत ही फायटिंग मॅच होईल. अगदी दुर्गेश आणि त्यानंतर अक्षय पाटील यांच्यामध्ये सल्ला मसलत पाहायला मिळते. चर्चा ही साधली जाते आणि त्यानंतर अचंबित करणारे चेंडू अक्षय पाटीलच्या भात्यातून पेशकश केले जातील का? कारण फलंदाज प्रथमेश पाटील आणि कुणाल पाटील हे अगदी मुतोड जबाब देणारी फटकेबाजीसाठी हे फलंदाज ओळखले जात आहेत. जनार्दन बोपे शिवनसईचे आहेत, त्यांच्याकडून टीम चिकलेला ते शुभेच्छा आलेत. वेलकम टू ऑल, त्यांचे स्वागत आहे. सध्या यूट्यूबवर रित्वी लाईव्ह वरती अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. घर बसला मॅचचा आनंद घेत आहेत. त्याला रित्वी लाईव्हची क्वालिटी क्लिअरिटी भरपूर पाहण्यासारखी 4K आज त्यांनी प्रोव्हाइड केलाय आणि काय वेग आहे, स्पीड ऑफ इंटरनेट तोही 100च्या वर 1000च्या वर मला सध्या पाहायला मिळतो. चांगली क्वालिटी आहे. 17 वरती 0. AP आला बॉलिंग मार्कवर. कमी गतीचा बॉल व्हेरिएशनचा वापर केलाय. या अगोदर प्रचंड वेगवान चेंडू लेंथ मागे ठेवली, आता लेंथ थोडी पुढे केली आणि हवेमध्ये टर्न ऑफ द बॉल, स्विंग अँड मिस. अगदी मिश्रित गोलंदाजीसाठी अक्षय पाटील हा गोलंदाज ओळखला जातो. खरं अलीकडेच एक सिंगल रन्स प्राप्त झाल्यानंतर दुर्गेश ठाकूर आणि अक्षय यांच्यामध्ये चर्चा ही साधली गेली आणि चर्चेतून हे उत्तर पाहिलं डॉट बॉलचं. हे प्लॅनिंग झालीच पाहिजे, कान मंत्र दिलाच पाहिजे मॅच मध्ये. बॅटची काढा, बॅटर प्रथमेश मला वाटतं थांबला आहे, लाऊड अपील आहे आणि पंच सांगतात की नाही, यच नो पंच. चला पंच फिंगर गोचा फलंदाज विकेट येतोय मैदानाच्या बाहेर, लागतो पहिला झटका. 17 धावसंख्येवरती बॉल ऑफ द नाईट. वन्स अगेन रिप्ले पाहूया. चेंडूचा वेग प्रचंड होता आणि त्यानंतर बॅटची काढा. जात आहेत डीजे सूरज चौधरी यांच्या माध्यमातून आणि कडक निवेदन म्हणून महारू गुरूंची आपण ख्याती पाहतो. भावी रायगड भूषण पहा आपण रिप्ले पाहू शकता. अक्षय पाटीलनं अचंबित करणारा चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केला होता आणि तिथे अगदी धोकादायक तंत्र अवगत केलं. दुर्गेशच्या माध्यमातून दमदार झेल राहिला आणि पहिला करारा दे धक्का यंगस्टर चिकलेला. थकवा शरीराला आहे, स्वप्नांना नाही आणि स्वप्नांना पंख तर फुटलेत. कारण या स्पर्धेमध्ये लो पोल मधल्या अनेक संघांना संधी मिळाल्या आणि चषक उचलण्याचा मानही मिळाला आहे. 1.3 ओव्हर 17 वरती 1. परफेक्ट यॉकर ऑफस्टिक वरती अंपायर व्हाईट बॉल दर्शवतात. लाईनच्या बाहेर इथे बॉल गेलाय आणि बॉलिंग टीम सध्या डाऊटफुल वाटते. त्यांना चर्चा करतायत की चेंडू नेमका पडला कुठे. AP सध्या ती चर्चा करतोय. पंच व्हाईट बॉल दर्शवतात. चला आणि इथे धाव फलकावरती 18 धावा येतील. 18 वरती 1. सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा वेल कमी आहे आमच्या पालेश्वरीच्या वतीने तुम्हाला सूचित करण्यात आलेले आहे. सध्या टीमकडे वेल होता, तुम्ही रिव्ह्यू घेतला असता, परंतु वेल गेले आणि आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू होता. मला असं वाटलं की बॉलिंग टीम रिव्ह्यू घेणार, विकेट किपर किंवा बॉलर, परंतु तो वेल चर्चेमध्ये वाया घालवला. अगदी चर्चा जास्तीत जास्त व्यतीत झाली. त्याच्या आतोआत अगदी काही मायक्रो सेकंदच्या आतोआत हा निश्चितच निर्णय घेण्याची क्षमता ही दाखवणं गरजेचं होतं आणि तिथे आलेला व्हाईट बॉल. 18 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. राईट ऑफ ओव्हर द विकेट न मारा राहिला. गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडून, परंतु नामुष्की ओढली जाते. आलेला अजून एक डॉट बॉल. पा इथे एकही मोठा फटका न येणं हे यंगस्टर चिखले संघासाठी धोकादायक आहे. अगदी बरोबर, कारण या गोलंदाजाने 4 चेंडू टाकले, फक्त व्हाईट बॉल मध्ये सिंगल दिले, लेग बाईस मध्ये सिंगल आणि एककडे बाद केलाय. काय बॉलिंग आहे अक्षय पाटीलची. ओ हो, काय दहशत, दरारा तोच प्रस्थापित केलाय आणि आपल्या नावाची छाप सोडली आहे. अक्षय पाटीलने
काय जबरदस्त गोलंदाजी करतो. महत्वाचं मॅच आणि महत्वाची ओव्हर. काय ऊर्जा समर्पित केली जाते. टर्बो इंजिन आहे मित्रमंडळीने गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज अक्षय पाटील सबसे कातिल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण पाहायला मिळेल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता. अक्षय पाटील तयार. शेवटचा बॉल लाऊड अपील केली आणि पंच दर्शवत की हा डॉट बॉल आहे, टाळ्या होऊन जाऊन द्या. ही बॉलिंग आवडली तर फक्त आणि फक्त एकच धाव लेग बाईट्स आणि व्हाईट बॉलने तब्बल 1 गडी बाद केला आणि 4 बॉल डॉट. त्याच्यामध्ये 5वा डॉट बॉल डब्ल्यू आहे रोशन, म्हणजे 1 गडी बादही केलाय. 18 वरती 1, त्यामुळे 12 बॉल आणि 38 धावेची आवश्यकता. कोण वाजवेल जिथे चिखले संघाविरोधात कोपरा खेळतोय. क्रिकेट रसिकांना पूर्णपणे मंत्रमुग्ध करणारी संगीताची मैफिल डीजे सूरज चौधरी यांच्या माध्यमातून आखली जाते. हा पाहू शकता क्रिकेट रसिकांची तोबा गर्दी जणू काही या मैदानाला छावणीचं स्वरूप आलंय. मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक राजा या स्पर्धेमध्ये आलंय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्राऊड तुम्ही पाहताय. पब्लिक टुर्नामेंट पालेश्वरीला का म्हटलं जातं, सध्या डिमांड आहे. इन्सानो सरो का सैलाब, मानवी समुद्र तुम्ही पाहता आणि टेकडीवरून सध्या काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. डोंगराळ भाग आहे आणि इथून सामना पाहण्याची मजाच वेगळी आहे. अगदी मोठी प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळते. डोंगर माथ्यावरून सामना पाहण्याची मजाही और आहे. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका आणि इथे आलेला शानदार चौका. एक चौका दे दे म्हणजे ठाकूर आणि ठाकूर विरोधात फलंदाजानं आक्रमक शैलीचा फटका खेळाय. नाव आहे कुणाल पाटील. कमाल धमाल मालामाल खेळीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. समीकरण अंतिम चरणानजीक. 11 चेंडू 34 धावसंख्येची आवश्यकता टीम चिखलेला. बाजू में जोर माराय कडक 4. कुणाल मिस टायमिंगचा फटका मिड ऑफ. पुढे आलाय, टिपला झेल, सोडलाय झेल आणि मोठी चुकी मांडली जाईल. कारण कुणाल घातक बॅटर आहे आणि त्याला संधी मिळाली इम्पॉर्टंट या बॉलवरती आणि ही चुकी आहे टीम शनी कृपा कोपरा संघाची. अलीकडेच विराट पारी खेळत असताना आपण कुणालला पाहतो, परंतु कोहलीनं हा झेल सोडलाय. सुजेल त्या ठिकाणी दाखल होता. अगदी पाठमोरी जात रनिंग कॅच पकडणं काहीसं कठीण असं, परंतु पूर्णपणे तालमेलचा पण काहीसा अभाव पाहिला आणि त्यातून सुटलेला हा झेल. तिथे आलेला 2 धावा. समीकरण 10 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, प्रहार केलाय, सुंदररित्या वार केलाय, विरूपंती स्टाईल. हा फटका खेळलाय. दुर्गेश ठाकूर नाराज आहे. क्या बात आहे. कॅचचं उत्तर होतं तुमच्यासाठी. कॅचचं परिणाम बघा. तो झेल किती महागात तुम्हाला पडू शकतो याचं उत्तर कुणालने दिलं. झेल सुटला आणि आता षटकार आलाय, त्यामुळे समीकरणमध्ये चेंजेस होणार. ब्रड अँड बॉल इक्वेशन तुम्ही पाहाल. चेंडू बाकी असतील 9 आणि धावा आता करायच्या 26. सध्या तुम्ही गॅलरी पाहिली आणि गॅलरीमधून काही प्रेक्षक मॅच पाहत आहेत सध्या. अगदी पूर्णपणे टाटा बाय बाय करतायत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. ज्या पद्धतीनं हाय क्वालिटीचा हा आपण फटका पाहिला. कुणाल पाटील काहीसा आक्रमक ठरतोय. षटकार कुणाला लागलाय तो दुर्गेश ठाकूरला. आणि महिला वर्ग देखील आता मॅचचा आनंद घेत आहेत. त्या बिल्डिंग वरून सामन्याचा आनंद घेण्याची मजाच वेगळी आहे. फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे तुम्ही जर DY पाटीलला गेलात, मिनी वानखेडेवर गेलात तर तिकिटाचे पैसे खर्च करावे लागतात, परंतु पालेश्वरीमध्ये त्या हाय व्होल्टेज सामने तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला भेटतात. अगदी चित्तथरारक स्पर्धेचा आणि सामन्याचा आपण पूर्णपणे अनुभव घेतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताची श्रीमंती किती उंचीवरती पोहोचले याचं उत्तम उदाहरण पालेश्वरी चषक. आणि इथे पुन्हा एकदा संधीचं सोने. ओहो, दुर्गेश ठाकूर तयारच होता आणि त्याला वाटलं होतं हा 100% सोडेल. दुर्गेश खाली गेला, हात पोहोचवले आणि तेच घडलं. दुर्गेशने झेल पकडला. वा क्या बात आहे. आत्मविश्वास कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण पाहिलं. हा खेळाडू झेल सोडेल आणि मी पकडेन आणि तो त्याने पकडलाय.
नाही तर झेल सोडला होता सुजल कोहलीने, 2 झेल सोडले त्याने. याच्या अगोदरही त्याने लॉंग ऑफला झेल सोडला आणि त्याच्यानंतर मला वाटतं दुर्गेश ठाकूरला डाऊट वाटला की पुन्हा 100% सोडेल, त्याच्या खाली गेला आणि तिथे त्याने तो कॅरी केला. ही अगदी दुर्गेश ठाकूरची समय सूचकता आपण पाहिली, प्रेझन्स ऑफ माइंड. आणि त्यात नंतर पकडलेला तो रिले झेल आणि त्यात नंतर कुणाल पाटील काहीसा घातक ठरला होता, त्या फलंदाजाला त्यानं बाद केलंय. 2 बॉल बाकी आहेत आतापर्यंत, 12 दिल्या 4 बॉल मध्ये. मॅच ऑन. बॅकफुटला गेले, पंच केला, लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट केली झाली, चिकी सिंगल, एकच धाव इथे मिळेल. 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केलेत आणि संघ पोहोचलाय 31 वरती. 56चं टार्गेट असताना शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायच्या आहेत 25 धावा, 7 बॉल, 4 षटकार. सर्वाधिक मोठं रणकंदन, पूर्णपणे गोलंदाजी ही काहीशी घातक ठरली. अलीकडच्या षटकागणिक अक्षय पाटीलनं इकॉनॉमिकल स्पेल साकार केले, परंतु दुर्गेश ठाकूर वरती हल्ला चढला गेला आणि त्यात नंतर अगदी कुणाल पाटील सारखा तगडा खेळाडू तंबूच्या दिशेनं परतला. आता समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. सूरज पाटील लेफ्टी स्लॉट मध्ये आलाय, फिल्डर आहेत. ओ वाट कॅच, शेवटच्या बॉलवर गडी बाद केलाय आणि इथे बाजी मारली कोपरा टीम. 6 बॉल मध्ये करायच्या चिखले टीमला 25. जगदीश भोईर हा क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी दाखल होता. काहीशी आपण धक्कादायक स्थिती पाहिली होती, कदाचित हा झेल सुटेल की काय, परंतु त्यात नंतर पकडलेला तो झेल. आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक, डीजे सूरज. ब्रह्मा राजे किती खुश आहेत बघा, आवडीचं संगीत त्यांना ऐकायला मिळाला. गाथा गावंड 11चे ते अष्टपैलू क्रिकेटर आहेत. वा, क्या बात आहे महागुरु. माहोल बनलाय. महागुरु मज्जाच वेगळी असते महागुरु जेव्हा असतात. आणि हो भावी रायगड भूषण देखील आहेत. आणि मला असं वाटतं की महागुरु तुमची कधी कधी गरज लागणार नाही, कारण एवढ्या रेकॉर्डिंग सूरज चौधरीकडे आहेत की सूरज चौधरी स्वागत करेल पाहुण्यांचं. आणि खऱ्या अर्थानं समालोचक क्षेत्रातील ते एमडी आहेत. ही अगदी दुगदुग शर्करच म्हणावी लागेल. त्यांच्या नावापुढे एमडी आहे, परंतु समालोचकांचे ते एमडी आहेत. मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कॉमेंटेटर्स MD याचा अर्थ असतो. आणि MD म्हटलं तर महादेव गडगे महागुरु. 6 बॉल 4 षटकार मारायचे आहेत, इतिहास बनवायचा आहे. 2016 वर्ल्ड कप आठवत असेल, T20 वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंडचा सामना, तिथे कार्लोस ब्रेथवेटने 6 बॉल 4 षटकार मारले होते. T20 वर्ल्ड कप संघाने जिंकला होता. पहिला बॉल हवेत गेलाय, बॉलर स्वतः धावतो, बॅक टू द ओ वाट कॅच, रिव्हर्स गेअर मध्ये झेल टिपलाय, फलंदाज बाद होणार. पहिला गडी बाद पहिल्याच बॉल वरती घेतलाय तो म्हणजे गोलंदाजाने आणि संघाचा 4था गडी बाद. 6 चेंडू अगदी 25 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिलाच बॉल आणि त्यात नंतर त्याचं सेलिब्रेशन पाहण्याजोग होतं. पाण्याजोग सेलिब्रेशन ताहिरची आठवण करून दिली. इथे पालेबुद्रुक गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व राम उलवेकर यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. डेफिनेटली. आणि या स्पर्धेमध्ये आता 5 बॉल 25 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये फिटनेस फ्रीक जिम लवर प्रणय मैदानाच्या आतमध्ये आलाय. 31 लॉस ऑफ 4, 5 बॉल 25 करायचे आहेत. तर 5 4 षटकार आणि 1 सिंगल. डीजे सूरज सध्या एंटरटेनमेंट करतात प्रेक्षकांना. अजूनपर्यंत मॅच बनवू शकते, ती क्षमता आहे यंगस्टर शिकले या संघामध्ये आणि ती क्षमता आज इथे समर्पित करावी लागेल. ओहो, प्रहार राहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र. फटकेबाजीची आपण फळी पाहू शकता. आलेला हा चौकार. बॅटिंग साठी आल्या 4 धावा इथे मिळतील. 5 बॉल 25 करायच्या होत्या. चौकाराला पहिल्याच बॉलवरती त्याने दमदार बॅटिंग केली आहे. आता धावा पाहिजेत 21. चेंडू बाकी आहेत फक्त 4. 306 क्रमांकाचा चौकार इथे मारलाय. 4 4 बॉल 21 धावा, 3 षटकार आणि त्यानंतर 3 धावा धावून घ्यायच्या आहेत. त्यामुळे इम्पॉसिबल तर नाही क्रिकेटमध्ये काहीच. नथिंग इज इम्पॉसिबल. बंटी ठाकूर वरती हा प्रहार राहिला. 4 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू इम्पॉर्टंट, परंतु इथे लाईन पाहिली जाईल आणि इथे आलेला हा व्हाईट बॉल. समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील.
अगदी समीकरण अंतिम चरणामध्ये 4 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. इथे एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे चिखलेला. इथे सन्माननीय वल्लभ नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर किरण पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. 4 बॉल 20 धावा. हा महत्वाचा चेंडू होता. 2 धावा तर पाहिजेत तुम्हाला, कारण की त्यानंतर 3 षटकार बाकी राहतील आणि 2 झाल्यात. त्यामुळे चला 3 बॉल 3 षटकार मारायचे. काय मॅच रंगले, जबरदस्त. शॉट में दमे 3 षटकार मारायचे. मला आठवलं सेमीफायनलची मॅच भारत विरुद्ध इंग्लंड या संघामध्ये झाली होती T20 वर्ल्ड कप, आणि जॅकब ब्रेथेल शेवटच्या बॉलपर्यंत लढला होता भारतीय टीमसाठी. जॅकब ब्रेथेलने भरपूर चांगली बॅटिंग केली, आणि जॅकब ब्रेथेल जेव्हा रनआउट झाला तेव्हा भारतीय संघाने सेमीफायनल जिंकली. 3 षटकार 3 बॉल हवाई हल्ले. ओ पॉपेक यॉर्कर आणि गोलंदाजीमध्ये डॉमिनेट केलं. अब तक 56 वाचवण्याचा विक्रम. आणि इथे बघा पॉपेक यॉर्कर. अगदी नक्कल बॉलचा वापर केला होता बंटी ठाकूरनं, तो मात्र कामी आला. आणि हे पाहता आलेला हा डॉट बॉल समीकरण 2 चेंडू 18 येऊन ठेपले. अक्षय पाटीलचा दुसरा शतक सर्वात निर्णायक राहिला, कारण अक्षय पाटीलने फक्त 2च धावा दिल्यात, आणि सध्या प्रेक्षक गॅलरीमध्ये नाश्ता देखील करतायत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे, काय मैदान लाभले पालेश्वरीकरांना. कारण या मैदानाच्या चारी बाजूला बिल्डिंग आपण पाहतो, एका बाजूला गॅलरी सुद्धा आहे आणि एका बाजूला डोंगराळ भागाची टेकडी आहे. त्यामुळे सामना पाहण्याची मज्जाच वेगळी आहे. अगदी सर्व गुण संपन्न अशा या मैदानाचा आपण पूर्णपणे अनुभव घेता. आणि आता काही साहस सामना आता एकतर्फी होताना पाहायला मिळतो. सहज गतीनं पहिल्या षटकागणिक अगदी 16 धावा बनल्या होत्या यंगस्टर चिखले या संघाच्या, परंतु त्यात नंतर सातत्यानं विकेट कोसळणं हे चिखले संघासाठी काही चांगलं ठरलं. आणि त्यात नंतर सामन्यावरती जी मजबूत पकड पाहिली, परंतु कुणाल पाटीलचा जो पकडलेला असेल दुर्गेश ठाकूरनं, तिथून सामना काहीसा फिरलाय प्रवीण. आणि दुर्गेश ठाकूरचा कॉन्फिडन्स आणि समय सूचकता महत्वाची होती. तो थांबला, खेळाडूच्या समोर झेल ड्रॉप झाला होता, त्याने कॅरी केला, आणि तो महत्वाची विकेट कुणालची होती, दुर्गेशने पकडली. आणि अक्षय पाटीलचा शतक क्रमांक 2 तोही अतिशय महत्वाचा होता. 1 बॉल 18. चला सुपर 3 मध्ये या बॉल नंतर दाखल झालाय शनी कृपा कोपरा संघ. अभिनंदन दुर्गेश ठाकूर, नीरज असतील, AP, सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. कोपरा टीमने बाजी मारली आहे आणि पहिला हा संघ ठरतोय सुपर, दुसरा सुपर 3 मध्ये. इथून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी